विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत हे भाजपचे उमेदवार असतील. ठाकरेगडाचे आमदार राजन साळवी यांनी हा मोठा दावा केलाय. उदय सामंत कुणाचे होऊ शकणार नाहीत. उदय सामंत भाजपच्या वळचणीला जाऊन निवडणूक लढवतील असंही साळवींनी म्हटलंय. तर भरत गोगावले यांनी राजन साळवी यांच्यावर पलटवार केलेला आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये उदय सामंत मी सांगतो भारतीय जनता पक्षाचे कमळावरचे उमेदवार असतील हे तुम्हाला मी नक्की सांगतो. या ठिकाणी हे कोणाचे होऊ शकत नाही. ना शरद पवारांचे होऊ शकले, ना ते उद्धव साहेबांचे होऊ शकले, ना होऊ शकणार ते शिंदे साहेबांचे होऊ शकणार आहेत. आज भाजपच्या वरचे निवेदन भाजप म्हणून ते राहतील. परंतु या 2024 सालच्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उदय सामंतांना आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये त्यांना पराभूत करतील आम्हाला विश्वास आहे. आता तिथून त्यांच्या बंधुराजांची तयारी चालू आहे उदय सामंतांच्या, म्हणून कदाचित राजन साळवींना ते खटकत असेल. ते आता काय नाही काहीतरी कारण शोधत असतील. राजन साळवी, किरण सामंत यांचा विजय निश्चित आहे, कारण ते कामाला पण लागलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते काम करत आहेत. त्यामुळे आता त्यांना तसं वाटायला लागलेलं आहे. जर किरण सामंतांना मुख्यमंत्र्यांनी तिकीट दिली तर मग राजन साळवींचं काही खरं नाही असं मला वाटतंय आणि म्हणून करता राजन साळवींनी हे वक्तव्य केलं असावं.